नमस्कार मित्रांनो, नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासाठी आज इंदिरानगरमध्ये असा हा सेपरेट कॉर्नरचा रो हाऊस घेऊन आलो आहे। तर हा रो हाऊस 2 BHK आहे मित्रांनो। तर संपूर्ण व्हिडिओ तर आपण बघणारच आहोत मित्रांनो, प्रॉपर्टीची माहिती पण जाणून घेऊ। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सोबत असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर हा रो हाऊस आहे मित्रांनो इंदिरानगर भागामध्ये कॉर्नरचा रो हाऊस आहे। जवळपास 2 4 व्हीलर बसतील एवढी मोठी पार्किंग या ठिकाणी आहे। सोबतच हा किचनचा ड्राय स्पेस तुम्ही म्हणून यूज करू शकता। हॉल आणि किचन असं तुम्हाला या एका लाईनीमध्ये हा रो हाऊस असा पूर्वमुखी असा हा रो हाऊस मिळणार आहे। एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच मोठा असा हा हॉल तुम्हाला बघायला मिळतो। हॉलमधून सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी स्टेअरकेस आहे। त्यानंतर किचनमध्ये जाण्यासाठी किचन आणि टॉयलेट बाथरूम त्या साईडला तुम्हाला बघायला मिळेल। किचनमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी ही एंट्री आहे, प्लस ही सेपरेट एंट्रीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी किचनसाठी करता येते। सो एल शेपमध्ये किचन आहे, पूर्वमुखी किचन आहे। त्यानंतर त्याच्या मागच्या साईडला येतो टॉयलेट आणि बाथरूम, दोन्हीही सेपरेट असणार आहे। त्यानंतर टॉयलेट आणि बाथरूमच्या वरती तुम्हाला स्टोरेज स्पेस मिळणार आहे। बऱ्यापैकी मोठी स्टोरेज आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बरंचसं सामान ठेवू शकता। हे असं हे बाथरूम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। बाहेर तुम्हाला बेसिन मिळेल। त्यानंतर किचनमधून बाहेर आलात तर या ठिकाणी तुमचा हा ड्राय स्पेस म्हणून यूज करू शकता। सो इथे कडप्प्याची मांडणीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। सो चला आपण जाऊया आता सेकंड फ्लोअरवर। सेकंड फ्लोअरवर तुम्हाला 2 बेडरूम्स, मोठ्या बेडरूम्स बघायला मिळणार आहे। सोबतच असलेलं टॉयलेट आणि बाथरूम अटॅचमध्ये आहे। वेस्टर्नमध्ये टॉयलेट बाथरूम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। हे कॉमन असणार आहे टॉयलेट आणि बाथरूम। त्यानंतर हे तुम्हाला 2 बेडरूम या ठिकाणी बघायला मिळणार आहे। 2 बेडरूमच्या मागील बेडरूममध्ये तुम्हाला इथे लॅफ्ट वगैरे मिळणार आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं बरेचसे सामान ठेवू शकता। सोबत येतो आपण फ्रंट बेडरूममध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला 2 क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडोज दिलेले आहेत। भलं मोठं असं टेरेस आहे। या टेरेसला तुम्ही थोडा गार्डन टेरेससुद्धा बनवू शकता। समोरून तुम्हाला मोकळा प्लॉट या ठिकाणी असणार आहे, ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जरी झालं तरी बंगलोच कन्स्ट्रक्ट होईल। त्यानंतर या टेरेसला हे बघा, समोरच्या साईडने आपला बंगलो व्ह्यू इथे दिसतो। या ठिकाणी आपण कवर्ड कार पार्किंगसुद्धा बनवू शकतो मित्रांनो। थोडा खर्च केला ना या बंगल्यावर, अतिशय सुंदर तुमचा कॉर्नर रो बंगलो या ठिकाणी तयार होईल। मित्रांनो, हा कॉर्नरचा रो हाऊस तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर्सवर फोन करायचा आहे अधिक माहितीसाठी।